नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 5 मे रविवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वैद्यकीय शाखेच्या प्रवेशाकरता संपूर्ण देशभरात आज रविवारी 5 मे रोजी नीट UGची परीक्षा होत आहे। यासाठी देशभरातील 557 व परदेशातील 14 केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे। रविवारी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत परीक्षा होत आहे। देशातील 24 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। नीट परीक्षेसाठी देशभरातून यंदा 28 लाखांवर अर्ज दाखल झाले होते। अपात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळल्यानंतर व दुसऱ्यांना अर्जांची संधी दिल्यानंतर 24 लाखावर विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लोकसभेची ही निवडणूक देशाचा विकास, देशभक्ती, देशाची प्रगती आणि देशाचा नेता निवडण्याची आहे। त्यामुळे आपण विचारपूर्वक आपले भवितव्य आणि परिवाराचे भविष्य हे डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, एखादे चांगले महाविद्यालय मिळावे, वैद्यकीय कारण, एकल पालक किंवा काही ठराविक कारणांसाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांना MBBSच्या प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने रद्द केला आहे। यापुढे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होणार नाही। यामुळे विद्यार्थी व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आमचे पहिले नाते शेतकऱ्यांसोबत आहे। राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत, त्यामुळे मी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देत आहे, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले। सध्या इतर पक्षांकडून धर्माधर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे काम सुरू आहे। शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना बाजूला ठेवून जातीय धर्माचे राजकारण मजबूत करण्याचे षडयंत्र सुरू आहे। ते षडयंत्र तोडण्याची भूमिका आमची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात 2 दिवसावर मतदान आले आहे, मात्र अजूनपर्यंत एकाही उमेदवाराने व त्यांच्या पक्षप्रमुखाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कोणतीही व कसलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्याबाबत मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते। हे काम या महिन्यात पूर्ण होणार अशी अपेक्षा होती, मात्र सदरचे काम रखडल्याने विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर पडले आहे। यामुळे भाविकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक या आस्थापनाने Xवरून पोस्ट करून म्हटले, आमची लस सुरक्षित आहे। ती बनवताना आमचे प्रथम प्राधान्य ही लोकांची सुरक्षितता होती, तर दुसरे प्राधान्य लसीचा दर्जा। कोविशिल्ड वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना भारत बायोटेकने तिच्या लशीविषयी हे स्पष्टीकरण दिले आहे।